अंबरनाथ पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक 14 मध्ये विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर खड्डे पडले होते। या खड्ड्यामुळे वाहन चालकांना आणि विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना फारच त्रास सहन करावा लागत होता। यासाठी सदर रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करावी अशी मागणी त्यांनी स्थानिक नगरसेविका अल्पना गोरे व ॲडव्होकेट संदीप भराडे यांच्याकडे केली होती। त्याच अनुषंगाने दोन्ही नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही कामे मंजूर करून घेतली आणि गुरुवारी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली। खड्डेमुक्त रस्ते झाल्याने सदर विभागातील नागरिकांनी अल्पना गोरे व संदीप भराडे यांचे आभार मानले। यावेळी शिवसेना विभाग प्रमुख योगेश गोरे, महिला विभाग संघटक सविता गावडे, महिला शाखा संघटक सुषमा भाकरे, ज्येष्ठ शिवसैनिक भाकरी काका, युवा नेते विष्णू वाळुंज, व्यंकटेश, विक्रम ढवळे, संचित उबाळे तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। पावसाळा चालू झाला आणि ठिकठिकाणी आता खड्डे पडलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर आम्ही लोकांची मागणी होती, खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होत होते आणि पाणी साचत होतं। साचलेल्या पाण्यामध्ये आता मच्छर होती, त्यामुळे याच्यावर उपाय म्हणून आम्ही डांबरीकरणाला सुरुवात केली आहे। आता आम्ही शंकर मंदिरपासून ते घाडगेनगर शाखा हा मुख्य रस्ता आणि तसेच कुवापाडा मधला जो रस्ता आहे खिंडीपाडा खिंडा चौक त्या रस्त्याचं डांबरीकरण करत आहोत, जिथे जिथे खड्डे तयार झालेले आहेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, ॲक्सिडेंट होऊ नये आणि त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचू नये। आता माझ्यासोबत घाडगेनगर शाखेच्या शाखा प्रमुख महिला आघाडीच्या सुषमा भाकरे, विभाग संघटक सविता गावडे तसेच पदाधिकारी गटप्रमुख रत्ना जगताप ह्या देखील आहेत आणि आम्ही सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरून काम करत आहोत। यासाठी आम्हाला मुख्य मार्गदर्शन भेटले ते आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष आणि आत्ताचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांचे। तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण काम करत आहोत आणि असंच काम करत राहू। पावसाळा तोंडावरती आहे आणि आपण बघितलं असाल तर गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कोविडमुळे किंवा काही प्रकरणांमुळे इलेक्शन्स थांबल्या होत्या। त्याच्यामुळे प्रभागाचा विकास जो होता हा बहुतांश थांबलेलाच होता। परंतु ज्यावेळेस इलेक्शन्स लागले आणि इलेक्शन्स लागल्यानंतर निवडणुकांमध्ये आम्ही दोघांनी ज्या नागरिकांना आश्वासनं केली होती त्या आश्वासनापूर्तीचाच हा एक भाग आहे। आज जर आपण इथे बघत असाल प्रभाग क्रमांक 14 मध्ये जेवढे पण जिथे खड्डे होते, जे कुठे डांबरीचे थोडंसं पॅचेस झाले होते ते आपण आज नगरपालिकेच्या माध्यमातून आज तिकडे कंप्लीट करून घेत आहोत। या सगळ्यांच्या मागे आमचे आदरणीय आधारस्तंभ शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर, त्याचप्रमाणे आमचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्रजी वाळेकर असतील, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर असतील, निखिल वाळेकर असतील, या सगळ्यांचा समर्थन आणि सहयोग आम्हाला लाभलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे कार्यसम्राट खासदार यांच्या माध्यमातून या शहरावरती इतकं सूक्ष्म लक्ष आहे, तर त्यांच्याच याच्यातनं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकर घडत आहेत। कारण विषय असा आहे का एखाद्या गोष्ट करण्यासाठी जो पेशंट जो टायमिंग लागतो तो जर तुम्ही बघितला असाल तर खूप वेळ लागणार होता। परंतु श्रीकांतजी शिंदे यांना आम्ही वारंवार त्यांची विचारणा केली, त्यावेळेस त्यांनी नगरपालिकेला एक फोन केला का प्रभागाची कामं ही पटकन झाली पाहिजेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे आज आपण येथे जे डांबरीकरणाचं काम आहे ते सुरू झाल्याचं दिसत आहे। या सगळ्या माध्यमातून आम्हाला एकच सांगायचं आहे की शिवसेना ही फक्त समाजकारणासाठीच आहे, राजकारण दूरपासून त्याच्याशी संबंध नाही आहे। ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जो मूलमंत्र दिला आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच धर्तीवरती आम्ही या प्रभागाचा विकास करणार आहोत आणि आम्ही इलेक्शन्समध्ये जी काही आश्वासनं दिली आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज येथे आपण डांबरीकरणाचं जे काम आहे ते सुरू केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।